नमस्कार, मी श्वेता अंकले. तरुण भारतच्या न्यूज बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत. आता पाहूया ठळक घडामोडी. 4 वर्षांपूर्वी बेळगाव महापालिकेसमोर कन्नड संघटनांकडून बेकायदेशीरपणे लाल पिवळा ध्वज फडकवण्यात आला होता. या घटनेच्या पार्श्वभूमीवर 21 जानेवारी 2021 रोजी संग्रामसिंह कुपेकर आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी बेळगाव तालुक्यातील कोनेवाडी येथे भगवा ध्वज फडकावून जय महाराष्ट्रच्या घोषणा दिल्या होत्या. या कृतीनंतर कन्नड व मराठी भाषिकांमध्ये तेढ निर्माण करण्याचा आरोप ठेवत पोलिसांनी कुपेकर आणि इतरांविरोधात गुन्हा दाखल केला होता. मात्र न्यायालयीन सुनावणीस वारंवार अनुपस्थित राहिल्यामुळे न्यायालयाने त्यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले होते. दरम्यान संग्रामसिंह कुपेकर आज शुक्रवारी न्यायालयात हजर राहिल्याने न्यायालयाने त्यांच्यासह सुनील शिंत्रे, अर्जुन जत्ती यांच्यासह संतोष मळवीकर यांना जामीन मंजूर केलाय. या खटल्यामध्ये आरोपींचे प्रतिनिधित्व अॅडव्होकेट श्यामसुंदर पत्तार आणि अॅडव्होकेट हेमराज बेंचनावर यांनी केले. यावेळी बेळगाव महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते रमाकांत कोंडुस्कर, शिवसेना बेळगाव उपजिल्हा प्रमुख बंडू केरवाडकर, कोल्हापूर युवा सेना जिल्हा प्रमुख अवधूत पाटील, गडहिंग्लज तालुका प्रमुख अवधूत खोत तसेच राजेंद्र बैलूर, विनायक बिरजे, बाळू जोशी यांच्यासह स्थानिक शिवसैनिक आणि समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. कर्नाटकचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या हस्ते शुक्रवारी संगोळी रायण्णा सर्कल येथे नव्याने उभारण्यात आलेल्या संयुक्त परिवहन आयुक्त कार्यालयाचे अर्थात नव्या आरटीओ ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले. हे कार्यालय उत्तर कर्नाटकातील वाहनधारकांसाठी वाहतुकीशी संबंधित सेवा अधिक सुलभ आणि कार्यक्षम करण्यास मदत करणार आहे. या उद्घाटन सोहळ्यास महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ, जिल्हा पंचायत मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल शिंदे, पोलीस आयुक्त भूषण बोरसे, बुडाचे अध्यक्ष लक्ष्मणराव चिंगळे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. महाराष्ट्र तेलंगणा सीमावाद सुटला असताना कर्नाटक महाराष्ट्र सीमावाद मात्र अद्यापही प्रलंबित आहे. या पार्श्वभूमीवर बेळगावातील मराठी भाषिक नागरिकांनी सरकारकडे तीव्र नाराजी व्यक्त केली. महाराष्ट्राचे भाजप नेते संग्रामसिंह कुपेकर यांनी 2021 साली बेळगाव हद्दीत येऊन भगवा ध्वज फडकावून जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या होत्या. त्या प्रकरणी बेळगावात सध्या सुरू असलेल्या न्यायालयीन खटल्याप्रसंगी आले असता ते माध्यमांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्पष्टपणे सांगितले की बेळगावातील मराठी भाषिक आपल्या भाषिक राज्यात यावे यासाठीचा लढा सुरू आहे. मात्र महाराष्ट्र सरकारकडून अपेक्षित पाठबळ मिळत नाही. दरम्यान कुपेकर यांनी जाहीर केले की लवकरच महाराष्ट्र तज्ज्ञ समिती, बेळगावातील महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते आणि महाराष्ट्र सरकार एकत्र येऊन सीमाप्रश्नी चर्चा करून लवकरच बैठक घेणार आहोत. तसेच आदरणीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांच्याशी भेटून सीमा भागात सुरू असलेल्या कन्नड सक्ती विरोधात लवकरच तोडगा काढण्यासाठी विनवणी करण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. जेव्हा तेलंगणातील 14 गावे ही महाराष्ट्रात सामील होऊ शकतात, तेव्हा बेळगावातील 865 मराठी भाषिक गावे महाराष्ट्रात का येऊ शकत नाहीत, असा थेट सवाल कुपेकर यांनी उपस्थित केला. सीमावासियांच्या प्रश्नांकडे केंद्र आणि राज्य सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे, अशीही मागणी यावेळी करण्यात आली. गॅरंटी योजनांमुळे विकासाला निधी मिळत नाही असे म्हणणाऱ्यांना बेळगावमध्ये 10 कोटी रुपये खर्चून उभारलेले नवीन संयुक्त परिवहन आयुक्त कार्यालय हे ठोस उत्तर ठरेल, असे स्पष्ट प्रतिपादन महिला आणि बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केले. शुक्रवारी पार पडलेल्या या कार्यालयाच्या उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या. भाजपवर निशाणा साधत त्यांनी म्हटले की गॅरंटी योजनांमुळे विकास खुंटतो असा अपप्रचार केला जातो. मात्र आमच्या सरकारने शक्ती योजना राबवून महिलांना मोफत प्रवासाची सुविधा दिली असून त्याचबरोबर विकास कामांसाठीही भक्कम निधी देण्यात आला आहे. त्या पुढे म्हणाल्या की बेळगाव हे कर्नाटकातील दुसरे राजधानी शहर आहे. हे शहर प्रत्येक टप्प्यावर प्रगती करत आहे. अशा महत्वाच्या शहरात नवीन आणि सुसज्ज परिवहन आयुक्त कार्यालयाची गरज होती आणि ती आज पूर्ण झाली आहे. या उद्घाटन कार्यक्रमाला परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी, पालकमंत्री सतीश जारकीहोळी, आमदार आसिफ सेठ यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
स्वेच्छानिवृत्तीच्या उंबरठ्यावर असलेले वरिष्ठ पोलीस अधिकारी नारायण बर्मणी यांची राज्य सरकारने समजूत काढून बेळगाव शहरासाठी कायदा व सुव्यवस्था विभागाचे पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती केली आहे। आज शुक्रवारी सकाळी त्यांनी पोलीस आयुक्तालयात औपचारिकपणे पदभार स्वीकारला। बर्मणी यांची यापूर्वी धारवाड येथे अतिरिक्त पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती होती। बेळगावात काँग्रेसच्या एका सभेदरम्यान झालेल्या वादानंतर त्यांनी स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज सादर केला होता। मात्र राज्य सरकारने त्यांना पुन्हा सेवेत ठेवत महत्वाची जबाबदारी सोपवली आहे। नारायण बर्मणी यांना बेळगावचा चांगला अनुभव असून यापूर्वी त्यांनी मार्केट पोलीस स्टेशनचे निरीक्षक, उपविभागीय पोलीस अधिकारी अशा पदांवरही येथे काम केले आहे। आज ते आपल्या पदाचा स्वीकार केल्यानंतर विविध विभागाचे अधिकारी, प्रतिनिधी आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांना शुभेच्छा दिल्या। बेळगाव शहरासाठी 300 इलेक्ट्रिक बस देण्यात येणार असल्याची घोषणा कर्नाटकचे परिवहन मंत्री रामलिंगा रेड्डी यांनी केली आहे। संगोळी रायण्णा सर्कल येथे नव्याने उभारण्यात आलेल्या संयुक्त परिवहन आयुक्त कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। या कार्यालयासाठी सुमारे 10 कोटी रुपयांचा खर्च करण्यात आला असून उत्तर कर्नाटकातील नागरिकांना वाहतूक सेवांमध्ये सुलभता मिळणार आहे। या प्रसंगी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, पालकमंत्री सतीश जारकिहोळी, आमदार आसिफ सेठ, पोलीस आयुक्त भूषण बोरसे आणि जिल्हा पंचायत सीईओ राहुल शिंदे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते। इलेक्ट्रिक बस सेवा सुरू झाल्यास बेळगावमध्ये प्रदूषण कमी होणार असून प्रवाशांना पर्यावरणपूरक आणि आधुनिक सार्वजनिक वाहतूक सेवा मिळणार आहे। बेळगाव जिल्ह्यातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी नव्या 200 बसेसची आवश्यकता आहे, अशी माहिती जिल्ह्याचे पालकमंत्री सतीश जारकिहोळी यांनी दिली। शुक्रवारी नवीन परिवहन आयुक्त कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। त्यांनी सांगितले की बेळगावच्या या कार्यालयाची जुनी मागणी अखेर पूर्ण झाली आहे। आमच्या सरकारने ही इमारत आधुनिक पद्धतीने उभारली असून मंत्री रामलिंगा रेड्डी यांच्या प्रयत्नातून ही गरज पूर्ण झाली। ते पुढे म्हणाले की परिवहन, मध्य विभाग आणि स्टॅम्प विभागही राज्याच्या महसुलात महत्त्वाचे योगदान देणारे विभाग असून या विभागांमध्ये सुरू असलेल्या सुधारणांमुळे राज्याला नवी दिशा मिळत आहे। शक्ती योजनांतर्गत महिलांसाठी मोफत बस प्रवास सुरू असून आतापर्यंत 500 कोटी रुपयापर्यंतच्या प्रवासाचा लाभ महिलांनी घेतल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। गुन्हे रोखणे आणि कायदा सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने जिल्हा पोलीस प्रशासन उत्तम कामगिरी करत आहे, असे गौरवोद्गार उत्तर विभागाचे आयजीपी चेतन सिंग राठोड यांनी काढले। शहरातील पोलीस परेड मैदानावर आयोजित निरीक्षण परेड सोहळ्यात ते बोलत होते। पोलीस ठाण्यांमध्ये तक्रारदारांसाठी भयमुक्त वातावरण हवं, तसेच नागरिकांशी सौजन्यपूर्ण वर्तन राखलं जावं, असं स्पष्ट आवाहन त्यांनी केलं। या कार्यक्रमामध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला। सध्याच्या तणावपूर्ण परिस्थितीतही परिवहन विभागातील कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी संयमाने आणि आदराने वागले पाहिजे, असे स्पष्ट आवाहन बेळगाव उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांनी केले आहे। शुक्रवारी बेळगावातील नवीन संयुक्त परिवहन आयुक्त कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते। ते म्हणाले, परिवहन विभागात सध्या कर्मचाऱ्यांची मोठी कमतरता आहे। विशेषतः फर्स्ट अँड सेकंड डिव्हिजन असिस्टंट्सच्या भरतीची प्रक्रिया तातडीने सुरू करणे गरजेचे आहे। आसिफ सेठ यांनी नमूद केले की सध्याचे कर्मचारी मर्यादित संसाधनातून अधिक जबाबदारीने काम करत आहेत, मात्र नागरिकांशी सौजन्यपूर्ण आणि सुसंवादात्मक व्यवहार करणे हे प्रशासनाचे मूलभूत कर्तव्य आहे। बेळगाव महानगरपालिकेचे महापौर मंगेश पवार यांनी अधिकृत वाहन न वापरण्याचा घेतलेला निर्णय सध्या चर्चेचा विषय ठरत आहे। त्यांनी महापालिकेचे वाहन वापरणे टाळले, तर उपमहापौर वाणी जोशी यांनी मात्र वाहनाचा वापर केला। महापौरांच्या या भूमिकेमागे नेमकं कारण काय, याबाबत महापालिकेच्या वर्तुळात तर्कवितर्क सुरू असून सत्ताधारी गटातील अनेक नगरसेवकांनाही याबाबत स्पष्ट माहिती नाही, असे दिसून येते। महापालिका आयुक्त शुभा बी यांनी देखील महापौरांना वाहन वापरण्याची विनंती केली होती, मात्र महापौर मंगेश पवार यांनी आपला निर्णय कायम ठेवत कोणताही अपवाद केला नाही। महापौर पद स्वीकारल्यानंतर मंगेश पवार यांनी शहरातील विविध प्रभागातील समस्या जाणून घेण्यासाठी सक्रियपणे प्रयत्न सुरू केले आहेत। सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही गटांमधील अनेक सदस्यांशी त्यांचे चांगले संबंध असून ते सर्वांना विश्वासात घेऊन काम करत आहेत, अशी नागरिकांमध्ये सकारात्मक भावना आहे।
अशा पारदर्शक व समन्वयी कारभाराची छाप निर्माण झालेली असताना त्यांनी अधिकृत वाहन न वापरण्याचा निर्णय का घेतला? हा प्रश्न सध्या शहरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरलाय. सीमा भागातील मराठी भाषिक नागरिकांवर कन्नड भाषेची सक्ती करणे हे पूर्णपणे चुकीचे असून अशा प्रकारांना तात्काळ आळा घालावा अशी ठाम भूमिका कोल्हापूर शिवसेना उभाटा जिल्हा प्रमुख सुनील शिंत्रे यांनी बेळगावात व्यक्त केली आहे. शिंत्रे म्हणाले की सीमा भागातील मराठी जनतेवर सातत्याने अन्याय केला जात आहे. प्रशासनाने दोन्ही भाषांचा सन्मान राखत कार्यवाही करावी. केवळ कन्नड भाषेची सक्ती करून मराठी भाषिकांची गळचेपी करणे हे मान्य नाही. जर हा अन्याय त्वरित थांबवला नाही तर शिवसेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. लोकमान्य वेल्थ ॲडव्हायझर, विश्वासाचा सोबती. लोकमान्य सोबत प्रगती. आजच लोकमान्य वेल्थ ॲडव्हायझर म्हणून लोकमान्य सोसायटीमध्ये सामील व्हा. फायदे: प्रगतीची उत्तम संधी, आपल्या सोयीनुसार काम, प्रोत्साहनपर बक्षिसे, अतिरिक्त उत्पन्न, लोकमान्य सोसायटी परिवारात सहभाग. वयोमर्यादा 21 वर्षांपुढे. अधिक माहितीसाठी संपर्क 0806 52 34 888. आमच्या जवळच्या लोकमान्य शाखेला भेट द्या. नोंदणी करा mgr.lwho@lokmanyasociety.org. या मान्सून मध्ये मिळवा सुरक्षित साथ, कमी कालावधीत उत्तम व्याज. सादर आहे लोक मान्सून ठेव योजना. मिळवा 500 दिवसांच्या ठेवीवर 10.25% व्याज. ज्येष्ठ नागरिकांसाठी 0.50% अधिक व्याज. अधिक माहितीसाठी आमच्या नजीकच्या शाखेला भेट द्या किंवा कॉल करा 1800-212-4050. लोकमान्य, प्रत्येक पावलावर तुमच्या सोबत. योजना फक्त सभासदांकरिता. नियम व अटी लागू. बेळगावात भगवा ध्वज लावण्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या कोल्हापूरच्या नेत्यांना न्यायालयाकडून आज जामीन मंजूर झाला. जामीन मिळाल्यानंतर त्यांनी बेळगावातील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून आपला लढा संविधानिक मार्गाने सुरूच राहील असे प्रतिपादन केले. या नेत्यांना आज जामीन मिळाल्यामुळे सीमा भागात पुन्हा एकदा मराठी अस्मितेचा मुद्दा अधोरेखित झाला आहे. यावेळी कोल्हापूरमधील नेते मंडळी व समितीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. बेळगाव येथील सांब्रा विमानतळावरून विविध शहरांकडे जाणाऱ्या अनेक विमानसेवा गेल्या 6 महिन्यांपासून बंद झाल्या असून त्या पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतीही ठोस हालचाल होत नसल्यामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. सध्या फक्त 6 शहरांसाठीच विमानसेवा सुरू आहेत. यामध्ये इंडिगोची बेंगळूर, दिल्ली आणि हैदराबाद तसेच स्टार एअरची मुंबई, जयपूर आणि अहमदाबाद या ठिकाणांपर्यंत सेवा सुरू आहे. याआधी सुरू असलेल्या तिरुपती, इंदूर, सुरत, नाशिक, जोधपूर, भोज आणि नागपूर या शहरांसाठीची विमानसेवा मात्र बंद करण्यात आली आहे. विमानसेवा बंद झाल्यामुळे प्रवाशांची संख्या घटली असून विमानतळावरील गतिशीलतेवर परिणाम झाला आहे. नागरिकांनी आणि उद्योजकांनी लोकप्रतिनिधींना या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची आणि सांब्रा विमानतळावरून पूर्वीप्रमाणेच सर्व विमानसेवा पुन्हा सुरू करण्यासाठी तत्काळ पावले उचलण्याची मागणी केली आहे. सालाबादप्रमाणे वडगावची ग्रामदेवता श्री मंगाई देवी यात्रेनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या वार पाळण्याच्या पार्श्वभूमीवर आज शेवटच्या शुक्रवारी समाजोपयोगी उपक्रमांतर्गत 800 प्राथमिक विद्यार्थ्यांना 1000 वह्यांचे वाटप करण्यात आले. हा उपक्रम सामाजिक कार्यकर्ते वसंत मुचंडी आणि यल्लेश बच्चलपुरी यांच्या पुढाकाराने राबवण्यात आला. विद्यार्थ्यांनी शिस्तबद्ध पद्धतीने आणि आनंदाने वह्या स्वीकारल्या. त्यामुळे परिसरात या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. पान व्यवसायाला दराच्या अस्थिरतेमुळे मंदीचं ग्रहण लागलं असून पान उत्पादक कंगाल तर व्यापारी मालामाल होताना दिसत आहेत. प्रतिकूल हवामान व शेतमजुरीचा वाढलेला दर यामुळे गुडघे टेकलेल्या पान उत्पादक शेतकऱ्यांना आता पान बाजारपेठेतील अस्थिर दराचा फटका सहन करावा लागतोय. परिणामी दिवसेंदिवस पान व्यवसाय मंदीच्या खाईत लोटला जात आहे. सध्या 3000 पाने असलेल्या गठ्ठ्याची किंमत अवघे 400 ते 500 रुपये दराने विकले जात आहे. साधारण 300 पानांची एक कवळी असलेल्या एका डप्प्यातील 3000 पानांचा खुडा करण्यास शेतमजुरास 150 रुपये द्यावे लागतात. यातील वाहतूक, हमाली, दलाली याचा खर्च किमान 50 ते 100 रुपये जातो. या सर्व खर्चाचा विचार केल्यास पान उत्पादक शेतकऱ्यांच्या हातात केवळ किरकोळ रुपये पडतात.
यातून संसाराचा गाडा चालणार कसा असा प्रश्न सध्या पान उत्पादकांसमोर उपस्थित होतोय. हुक्केरी शहर परिसरात व ग्रामीण भागामध्ये वीज पुरवठा करणारे खांब सध्या एका बाजूला कल्ले असून ते पडण्याच्या स्थितीत आहेत. परिणामी विद्युत भारित तारा धोकादायक अंतरावर आल्या आहेत. याकडे विद्युत संघाचे दुर्लक्ष झाले आहे. काही विद्युत खांब व विद्युत भारित तारा झाडाजवळ असल्यामुळे झाडांची फांदी तारांना स्पर्श केल्यामुळे वीज पुरवठ्याची समस्या निर्माण होत आहे. त्यामुळे विद्युत संघाने संबंधित अधिकाऱ्यांकडून पाहणी करून झाडांची फांदी तोडून स्वच्छ करण्यासह वीज पुरवठा सुरळीत होण्यासाठी उपाययोजना राबवाव्यात अशी मागणी करण्यात येत आहे. सरकारी काम आणि 6 महिने थांब अशी प्रचिती सर्व सरकारी कार्यालयांमध्ये सर्वसामान्य नागरिकांना येते. मात्र अशा प्रशासनाचा आळस झटकून त्यांना कर्तव्याची जाणीव करून देत प्रशासकीय कामकाजाला गती देणारे अधिकारी मोजकेच असतात. निपाणीचे सुपुत्र आणि सध्या उत्तर कन्नड जिल्ह्यातील होन्नावर तालुक्याचे तहसीलदार प्रवीण कारंडे यांचा अशा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांमध्ये समावेश असल्याचे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. कारंडे यांच्या नेतृत्वाखाली होन्नावर तालुका प्रशासनाने भूसुरक्षा कामकाजात राज्यात दुसरा क्रमांक पटकावला आहे. जत्राट ग्रामपंचायत हद्दीमध्ये श्रीपेवाडी येथे असणाऱ्या निपाणी औद्योगिक वसाहतीत कुलूप तोडून 6 कारखाने व चहाटपरी अशा 7 ठिकाणी चोरी झाल्याची घटना गुरुवारी सकाळी उघडकीस आली. या घटनेमध्ये 7 पैकी 3 कारखान्यांमध्ये चोरट्यांचा चोरीचा प्रयत्न असफल झाला असून 4 कारखान्यातील किमती वस्तू तसेच चहाटपरीतील गुटखा रोख रक्कम अशी 2 लाखाची चोरी केली गेली आहे. या घटनेमुळे औद्योगिक वसाहत परिसरात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून पोलिसांसमोर चोरट्यांचा तपास घेण्याचं आव्हान निर्माण झालंय. अथणी शिवणूर येथील माजी सैनिक रमेश सीताराम चव्हाण यांच्या विहिरीमध्ये अपरिचित व्यक्तीने पाण्यात विष घातल्याने शेकडो माशांचा व कासवाचा मृत्यू झाला आहे. ही घटना उशिरा उजेडात आली आहे. रमेश चव्हाण हे आपल्या कामानिमित्त परगावी गेले होते. त्या दरम्यान अज्ञात व्यक्तीने पाण्यात विष टाकल्याने हजारो मासे व कासवांचा मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच अथणी पोलीस स्थानकाचे पीएसआय मल्लिकार्जुन उप्पार घटनास्थळाला भेट दिली. तसेच पाण्याचे परीक्षण करण्यासाठी पाठवण्यात आले आहे. त्यामध्ये पाण्यात विष टाकण्यात आल्याचं समोर आलं. पाण्यात कोणी विष टाकलं याचा शोध घेण्यात येत आहे. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथे संपले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा तरुण भारत न्यूज चॅनल. तसेच आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी दररोज वाचा दैनिक तरुण भारत. धन्यवाद.